नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वन विभागामध्ये 12,991 पदासाठीची जी 2025 साठीची भरती जाहिरात जी आहे तर त्याचा GR प्रसिद्ध झालेला आहे आणि विभागानुसार वन विभागामधल्या किती पदं असणार आहेत, याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे, परीक्षा शुल्क काय असणार आहे, याच्यासाठी कोण अर्ज करू शकतो, महिला पुरुष यांचं वयोमर्यादा काय असणार आहे, अभ्यासक्रम कसा प्रकारचा असतो, याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। वन विभागातली जी भरती प्रक्रिया आहे तर ती 12वी पास सर्व विद्यार्थी याच्यासाठी पात्र असतात। त्यामुळे जे विद्यार्थ्यांची नुकतीच 12वी झालेली आहे आणि ज्यांचं 18 वर्ष पूर्ण आहे ते सर्व विद्यार्थी याच्यासाठी पात्र असणार आहेत। तर त्याच्या संदर्भातला डिटेल माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तर वन विभाग भरती 2025 जी आहे तर त्याच्यामध्ये एकूण 12,991 पदासाठीची ही भरती प्रक्रिया असणार आहे। तर याच्यामध्ये महाराष्ट्र वनरक्षक भरती याच्यामध्ये जे आहेत विभागानुसार जागा आता आपण पाहणार आहोत। नाशिक विभागामध्ये 887 पदे असणार आहेत, छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 1535 पदे असणार आहेत, नागपूर विभागामध्ये 1852 पदे असणार आहेत, चंद्रपूर विभागामध्ये एकूण जे आहेत 845 पदे असणार आहेत, गडचिरोली विभागामध्ये 1423 पदे असणार आहेत, अमरावती विभागामध्ये 1118 पदे असणार आहेत, पुणे विभागामध्ये 811 पदे असणार आहेत, कोल्हापूर विभागामध्ये 1286 पदे असणार आहेत, धुळे विभागामध्ये 931 पदे आणि ठाणे विभागामध्ये 1568 पदे अशी एकूण 12,991 पदासाठीची वनरक्षक या पदासाठीची भरती जाहिरात जी आहे ती लवकरच प्रसिद्ध होणार आहे। आणि त्याच्या संदर्भातला शासन GR जो आहे तर तो ऑलरेडी आपल्यासाठी आलेला आहे मार्च 2025 मध्ये। तो वनरक्षक या पदासाठीची जी शैक्षणिक पात्रता जी आहे तर ती लागणार आहे 12वी पास आणि मग याच्यामध्ये काही पदे जे असणार आहेत त्याच्यामध्ये 10वी पास उमेदवारही याच्यासाठी पात्र असणार आहेत। फक्त त्यांचं वयोमर्यादा जे आहे 18 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे। कागदपत्र काय लागणार आहे तर तुम्हाला तुमचे बोर्डाचे गुणपत्रक जे डॉक्युमेंट असतात ते लागणार आहेत, त्यानंतर बोर्डाचे प्रमाणपत्र लागणार आहेत आणि महाराष्ट्राचं रहिवासी असल्यास त्याचं प्रमाणपत्र लागणार आहे। त्यानंतर शारीरिक चाचणीसाठी जे चाचणी जी आहे तर ती होणार आहे। तर त्याच्यासाठी पुरुष उमेदवारांना 5 किलोमीटर आणि महिला उमेदवार असाल तर 3 किलोमीटरसाठी तुम्हाला याच्यासाठी शारीरिक चाचणी आयोजित केली जाते। त्यानंतर पद जे असणार आहेत या जाहिरातीमधले तर ते असणार आहेत वनसेवक, शिपाई, मदतनीस, वॉचमॅन म्हणजे रखवालदार, सफाई कामगार आणि प्रिंटर ऑपरेटर अशी विविध पदासाठीची ही जाहिरात असणार आहे। याच्यामधले जे वयोमर्यादा जे आहे अर्ज करण्यासाठीचे खुल्या प्रवर्गातून उमेदवार असाल तर 18 ते 27 वर्ष वय असणारे उमेदवार याच्यासाठी पात्र असणार आहेत। OBC अनाथ किंवा EWS मधून असाल तर 18 ते 32 वर्ष वयापर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे। प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त उमेदवार असाल तर तुम्हाला 18 ते 45 वर्ष वयापर्यंत अर्ज करता येणार आहे आणि पदवीधर किंवा रोजंदारी मजूर उमेदवार असाल तर तुम्हाला 18 ते 45 वर्ष वयापर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे। तर वनरक्षक म्हणजे वन विभागाची जी भरती प्रक्रिया ची जाहिरात जी आहे तर ती लवकरच प्रसिद्ध होणार आहे आणि याचा संदर्भातला अभ्यासक्रमासंदर्भातला परीक्षा कशा प्रकारे घेतली जाते आणि शारीरिक चाचणीसाठी बसताना तुम्हाला कुठले क्रायटेरिया लावला जातो याची संपूर्ण डिटेल व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याची माहिती देणार आहे आणि अभ्यासक्रम आणि जुने प्रश्नपत्रिकेचे विश्लेषणासह आपले व्हिडिओ जे आहेत ते लवकरच आता आपल्या चॅनलवर येणार आहेत। तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात, त्याला सबस्क्राईब करून ठेवा। तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओच्या लिंकला नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओचे जे आहेत अपडेट जे आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्यावर देत असते, तिथून तुम्ही चेकआउट करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद। थँक्स फॉर द वॉचिंग। वन विभाग भरती 2025 संदर्भातलं संपूर्ण अपडेट होतं। थँक्स।